हो. विश्वास आहे. सगळ्यांसाठी आशीर्वादाचा दिवस बनवलेला हा दिवस कित्येक दिवसांपासून या दिवसासाठी प्रार्थना चालू होत्या. आजचा दिवस विशेष असा आहे की आपल्या मलेच्या बाळकाचा वाढदिवस आहे. परमेश्वरानं त्यांना जन्मल्यापासून आतापर्यंत योग्यरित्या त्यांचा सांभाळ केलेला आहे. त्यांना लागणाऱ्या प्रत्येक गरजा पुरवलेल्या आहेत आणि तरुण वयामध्ये देवाच्या सेवेसाठी त्यांना उभं केलेलं आहे. एका तरुणाच्या जीवनामध्ये आज आपण बघतोय कित्येक तरुण मोठ्या मार्गाला गेलेले आहेत. पण आज जर परमेश्वरानं ज्या तरुणाला उभं केलेलं आहे तर परमेश्वराची मोठी योजना आहे आणि त्यांचं ज्या पद्धतीचं पाचारण आहे परमेश्वर त्या पद्धतीनं त्यांना सांगत आहे. आपण सर्वजण पाहतो. तर या आनंदाच्या दिवसामध्ये आपण सर्वजण त्याच्यासाठी प्रार्थना करूया आणि आज परमेश्वराकडे विनंती करूया. आज माझी विनंती मंडळीच्या प्रत्येक लेकरांना मंडळीच्या प्रत्येक माणसाला विनंती आहे की तुमचे हात त्यांच्याकडे झालेच पाहिजे, दुसरे हात त्याच्याकडे झाले पाहिजे. देवाचं वचन सांगतं परमेश्वराच्या उजव्या हातामध्ये काय आहे? काय आहे? दीर्घ आयुष्य सुद्धा आहे. येस, तर परमेश्वरानं आपल्या बाळकाला दीर्घ आयुष्य द्यावं त्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रार्थना करणार आहे आणि आपल्यामध्ये भोरे पाळक साहेब ही प्रार्थना केलेली आहे. महान परमेश्वर, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आम्ही यावेळेस सर्वजण तुझ्या पायावर लीन नम्र होतो, नतमस्तक होतो यासाठी की देवा परमेश्वर तुझी दया, तुझी करुणा आम्हावर नव्यानं होती. आज देखील आमच्या आयुष्याला दिवस जोडला. सकाळपासून परमेश्वर या वेळेपर्यंत तू तुझं आत्मिक अन्न तू आम्हाला चालवस. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये तू आम्हाला सर्वांना ठेवलंस. त्याबद्दल विशेष आम्ही तुला मान महिमा सन्मान देऊ. तसंच देवाचा आज एक आमच्यामध्ये एक आनंदाचा प्रयत्न की आमचे पालक साहेब परमेश्वर तू त्यांना आजच्या दिवशी तू आशीर्वादित केलेलं आहेस. गेल्या अनेक वर्ष तू त्यांना चांगल्या प्रकारे सांभाळलंस आणि परमेश्वरातील नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना आज त्यांचा वाढदिवस असताना हा देखील परमेश्वरा वचनाप्रमाणे प्रभू येशूच्या नावामध्ये करत आहेत. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. कारण तू म्हटलं की तुम्ही जे काही करता ते माझ्या नावाने करा. आणि आज परमेश्वरा त्यांचा हा वाढदिवस आम्ही करत असताना तो देखील तुझ्या नावामध्ये करत आहोत. त्याबद्दल आम्ही तुला विशेष सन्मान देतो. परमेश्वरा आमच्यासमोर वाढदिवस पवित्र शास्त्रामध्ये झालेले, परंतु परमेश्वरा त्या वाढदिवसा दिवशी वेगवेगळ्या तुझ्या मर्जीच्या विरोधात गोष्ट घडलेली आहे. परंतु परमेश्वरा हा जो वाढदिवस आहे यामध्ये तुझी मर्जी आहे, तुझा उद्देश पूर्ण होत आहे. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आज परमेश्वरा अनेक तरुण पिढी परमेश्वरा पापापासून परावृत्त होत आहे. अनेक चमत्कार होत आहेत परमेश्वरा. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. कारण देवा परमेश्वर आपल्या लेकरांना वाईट गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये शिकवलेला पाहतात. आम्ही पाहतो की हेरोदचा जवळ वाढदिवस होता. हेरोदीनं आपल्या लेकीला वाईट कृत्य करायला शिकवलं. माझ्या देवा तिने योहानाचा शिरच्छेद करायला लावला. परंतु ह्या वाढदिवसा दिवशी परमेश्वरा बाळासाहेबांच्या वाढदिवसा दिवशी त्या पवित्र आत्म्याचं कार्य होत आहे. चांगल्या गोष्टी होत आहे जे तुझ्याकडून आहे परमेश्वरा. कारण पवित्र शास्त्रामध्ये अनेक आई पाहिल्या. आम्ही मत्तेची आई पाहिली. पहिल्यांदा तो जो विश्वास होता, पहिल्यांदा तिची आई आणि तिची आजी लुईस युनिक एजमध्ये होता. तोच विश्वास ती मत्तेमध्ये आला आणि तो चांगला शिपाई बनला. आज तशाच साक्ष आम्ही ऐकतो बाळासाहेबांच्या विषयी. माझ्या देवा त्यांचं कुटुंब तू निवडलेलं आहे. त्यांचं आई वडील आणि स्वतः ते परमेश्वरा आज तुझी सेवा करतायत, तुझी चाकरी करतायत परमेश्वरा. तुझ्या शिपाईगिरामध्ये तू त्यांना स्थान दिलेलं त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. जेव्हा परमेश्वर बाळासाहेब ज्या ज्या ठिकाणी जाते त्या त्या ठिकाणी तुझा विजय व्हावा. सैतानाचे अनेक डावपेच परमेश्वरा निष्फळ व्हावे असं तू दैनंदिन प्रेम कर माझ्या देवा. जसं मोशे इस्रायल लोकांना लीड करत होता, आज तशाच आत्म्याच्या खरे परमेश्वरा अनेक लोकांना या मिस्रातून जगातून परमेश्वर तुझ्याकडे आणण्यासाठी त्याचा तो उपयोग कर असं तुझ्याकडे मी प्रार्थना करतो. येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर आम्ही सर्वजण तुझ्याकडे असावे, तो आम्हाला उचलून न्यावे अशी तुझ्याकडे मी प्रार्थना करतो. याकडे एकही आत्मा परमेश्वरा निष्ठून जाऊ नये. कोणतीही सैतानी शक्ती यातील प्रत्येक जीवात्मा, प्रत्येक लेकरू मेंढू परमेश्वरा कोणीही हिसकावून घेऊ नये यासाठी परमेश्वर प्रार्थना करतो. चांगल्या प्रकारे तो सांभाळ कर आणि तुझं गौरव करून घे. या इथपर्यंत सांभाळलं त्याबद्दल आम्ही तुला विशेष मान सन्मान गौरव देतो. केक कापत असताना परमेश्वराचं आम्हा सर्वांना तुझ्या पवित्र हातामध्ये घे. गोड जितका केक हा गोड आहे तितकंच आमचं आयुष्य तुझ्यामध्ये गोड असावं असं तो दैनंदिन कृपेन कर माझ्या देवा. हा दिवस प्रत्येकदा बाळासाहेबांच्या जीवनामध्ये आमच्या जीवनामध्ये तू आशीर्वादित केलास त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही इथून पुढचा वेळ समय तुझ्या पवित्र हातामध्ये देऊन ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये केली म्हणून तू आहे.
आमेन आमेन. देवाच्या पवित्र नावाला गौरव तुमचा, सन्मान तुमचा, लोक तुमचे आहेत, प्रजा तुमची आहे, राजा तुम्ही आहात, योजना तुमची आहे. तर आम्ही प्रार्थना करतो हा संपूर्ण मंच सामर्थ्याच्याद्वारे भरून जाऊ. मंचावरचा प्रत्येक व्यक्ती सामर्थ्यानं भरला जातो आणि परमेश्वर देवा इथं असणारा प्रत्येक व्यक्ती आत्म्यानं भरून वापरला जातो. प्रभू विशेष करून आम्ही प्रार्थना करतो तुमच्या आत्म्याची उपस्थिती या ठिकाणी आहे म्हणून आम्ही धन्यवाद देतो. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो जितक्यांनी प्रभू आदर आणि सन्मान आणि प्रेम दर्शवलेलं प्रभू हे आमचं नसून हे तुमचंच आहे आणि पवित्र आहे. याचं प्रतिफळ त्या प्रत्येकाच्या पदरात तुम्ही द्यायला समर्थ.